दंडवत प्रणाम. जीवामध्ये अनादि अविद्यायुक्त असल्यामुळं त्याच आधाराने नकारात्मक विचार, अज्ञान, मतित्रय, वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृतीवर जाणं हे स्वभावातच आहे. नकारात्मक विचार येणं हा मानवी स्वभाव आहे, हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. कारण ह्या जीवामध्ये ते मुळातच असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर त्या जीवाला व्हायचं असेल, ऊर्ध्वगतीला जायचं असेल, परमेश्वर भक्ती करून परमेश्वराला प्राप्त करायचं असेल, तर हे जे स्वभावत जे येणारे जे दोष आहे त्यात परिवर्तन त्याला घडवावं लागेल. नकारात्मक विचार येतात, त्यापेक्षा होकारात्मक विचार करावा लागेल. अज्ञान आहे, ते ज्ञानात परावर्तन करावं लागेल. मतित्रय आहे, वाईट विचार येणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृतीवर जाणं, ते गुणात्मक परावर्तन करावं लागेल. आणि ही साधना आहे, याला धार्मिकता म्हणतात. परंतु आपण धार्मिकतेच्या नावाखाली कर्मकांडात, विधीत, अंधश्रद्धेत अडकलो. त्यामुळं जी मूळ धार्मिकता आहे, आपल्यातला बदल, हे आपण विसरलेलो आहे. आणि हा आपल्यातला बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. जोपर्यंत आपण आपल्याला बदलवत नाही, तोपर्यंत आपण परमेश्वराची भक्ती करू शकत नाही आणि परमेश्वराला प्राप्तही करू शकत नाही. कारण जीव काय आहे हे स्वतः ओळखून त्या जीवानी जीवातून जर बाहेर पडलं तर तो परमेश्वराची भक्ती करू शकतो आणि परमेश्वराची प्राप्ती करू शकतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.